हे माझ्या बागेतील जाईचं झाड आहे। तुम्ही बघू शकता, हे कुंडीमध्ये मी असं लावलेलं आहे। खूप छान ह्याची वाढ झालेली आहे आणि हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे झाड मी लावलं होतं आणि तेव्हा त्याची उंची सुद्धा कमी होती आणि त्याला फुले देखील एवढी लागत नव्हती। पण आता तुम्ही बघू शकताय, 2-3 महिन्याचा कालावधी, साधारण जूनमध्ये याला फुले येण्यास सुरुवात झाली। यासाठी मी याला फुले येण्यासाठी याच्यामध्ये खतांचा, मी तयार केलेल्या खतांचा, घरगुती कंपोस्ट खत जे काही असेल ते, आणि आपण लिक्विड फर्टिलायझर ह्याला केळीच्या सालींचं पाणी, ह्याचं फर्टिलायझर दिलेलं आहे। तुम्ही बघू शकता रिझल्ट, ह्यांना भरपूर कळ्या आलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता भरपूर कळ्यांनी हे झाड, ही वेल, जाईची जी वेल आहे ती अशी बहरून आलेली आहे। तुम्ही बघू शकता, हे फक्त आणि फक्त मी तयार केलेला घरी फर्टिलायझरचा ह्याचा परिणाम आहे। तुम्ही बघू शकता भरपूर कळ्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत, फुलं आलेली आहेत आणि या फुलांचा सुगंध इतका छान दरवळतो की बस, मस्त। तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्या वेलीला किती फुलं अशी आलेली आहेत। हा फक्त परिणाम आहे माझ्या लिक्विड फर्टिलायझरचा आणि कंपोस्ट घरगुती खतांचा, घरगुती कंपोस्ट खत तयार केलेला। याच्यामध्ये मी माती मिक्स करत असताना घरगुती केलेलं कंपोस्ट खत, थोडी माती आणि भाताचा भुसा एकत्र करून त्याच्यामध्ये थोडीशी फंगसाइड पावडर हे घातलेले। त्यानंतर ना तुम्ही बघू शकता भरपूर कळ्यांनी हे वेल असं भरून आलंय, मस्त वाटतंय। भरपूर कळ्या आलेल्या आहेत। हा फक्त आणि फक्त मी घरगुती उपाय केलेला आहे, लिक्विड फर्टिलायझरचा, केळीच्या सालीचा फर्टिलायझरचा। बघू शकता तुम्ही।